तुम्हाला जर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट पण करू शकता। हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। 4-5 दिवसापासून तर मला व्हिडिओ टाकायला वेळच नाही भेटला, कारण घरात म्हणजे आम्ही जिथे राहतो ना तिथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे मला व्हिडिओ टाकायला। आणि आपलं शॉप पण बंद होतं 4 दिवसापासून। आणि आज लग्नाचे ब्लाऊज आहेत, 10-15 ब्लाऊज आहेत, त्याच्यातले 4-5 झालेले शिवून। आणि हा साऊथ इंडियन पॅटर्न आहे, खूप सुंदर पॅटर्न आहे। मी याची तुम्हाला फोटो नक्की टाकणार आहे, बघा किती छान झालेला आहे। आणि मी 2-3 दिवसापासून व्हिडिओ टाकला नाही, त्याच्यामुळे भरपूर कॉल आलेले आहेत ताईंचे, तर ताई व्हिडिओ का नाही टाकला, दादा पण व्हिडिओ नाही टाकत। कारण आहे ना आमच्या इथे काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे आहे ना शॉपच बंद होतं 4-5 दिवसापासून। आता हे लग्न आहे ना 10 तारखेला आहे, त्याचे ब्लाऊज शिवायसाठी आम्ही स्पेशल आलेलो आहे। साऊथ इंडियन घागरा असतो ना, तो घागरा घेतलेला आहे हळदीसाठी। खूप सुंदर पॅटर्न आहे, शोल्डरला इथे थोडासा पब असतो ना, तो वाला पॅटर्न बनवणार आहे मी। हे बघा अशा पद्धतीत आपल्याला थापून घ्यायची स्लीव्ज आधी। त्यानंतर आपल्याला 3 ते 4 इंचावरती आपल्याला पबसाठी 3 इंच पबसाठी घ्यायचं आहे, वरती एक्स्ट्रा ठेवायचं। खालची बाजू आपण जसे स्लीव्ज फोल्ड करतो ना आपण, त्यानंतर आपल्याला सेंटरला असे दोन्ही साईडला कट करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरती असं ठेवायचं आहे। ठेवल्यानंतर असे इकडनं 3 प्लेटी घ्यायच्या, असे शोल्डरला छोट्या छोट्या। मी तुम्हाला सोपी पद्धत सांगते, एकदम इझी, जास्त अवघडत नाही जायचं। असं छोटे काही तरी सुईने किंवा जे असेल तुमच्याकडे त्याने असे छोटे छोटे प्लेट्स घेऊन टाकायचे। अशा एका साईडला 3 आणि दुसऱ्या साईडला 3, अशा 6 प्लेटी बनवून घ्यायचे। हे बघा या पद्धतीने। त्यानंतर आपल्याला हे स्लीव्ज असे थापून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशा 3-3 प्लेटी घ्यायच्या। अशा प्लेटी घेतल्या का, त्यानंतर आपल्याला हे राहिलेले अशी मार्जिंग असते ना, ते अशा पद्धतीने स्लीवचे थापून घ्यायचे। हे इतकं एक्स्ट्रा निघलेलं कापून टाकायचं। त्यानंतर बघायची एका साईडची स्लीव्ज नाही ना झाली, त्यानंतर आपण हे असं कट करून टाकायचं उरलेली मार्जिन। असं ह्या पद्धतीने आपण सोप्या पद्धतीत अशी स्लीव्ज बनवायची, एकदम सोपी पद्धत सांगितली मी तुम्हाला। हे बघा आता हा ब्लाऊज रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीत स्लीव्ज होती ती। हे बघा घातल्यानंतर असा शोल्डरला फुगा दिसतो। आणि हा ब्लाऊज झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे कसा दिसतो हा साऊथ इंडियन घागरा। हा रेडीमेड घागरा आहे। हे बघा ह्या पद्धतीने घागरा भेटतो रेडीमेड। त्याची आपल्याला 1.5 इंचानी लेंथ कमी करायची आहे आणि 26 इंचाचा, आता हे भरपूर मोठं कंबर आहे, तर आपल्याला न कट करता, हे बघा हा किती इंच, 22 इंचाचा कंबर, म्हणजे 44 इंचाचा कंबरचा घागरा आहे, तर आपल्याला 26 इंचाचा करायचा आहे। आणि आपल्याला घेर पण कमी करायचा नाहीये, त्याचा घेर न कमी करता आपल्याला 26 इंचाचा कंबर ठेवायचं आहे। तर आता आपण बघूया कसं कंबर कमी करणार आहे ते बघू आपण। हे बघा आता आपल्याला बेल्ट पासून खाली 1.5 इंचानी कमी करायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायची अगोदर, म्हणजे जेणेकरून कमी जास्त होणार नाही। सगळ्या प्लेटीवरती अशी थोडी थोडी मार्किंग करून घेतली तर चालेल। तुम्हाला जर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट पण करू शकता। हे बघा माझी प्रॅक्टिस आहे, पण तुम्हाला दाखवायसाठी सांगते मी। हे बघा अशी मार्किंग करून घ्यायची आपल्याला आधी। आता आपल्याला इथे 5 नंबर टिप मारायची। अशा पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची बघा। त्यानंतर आपण अशी 1.5 इंचावर टिप मारून घेतल्यानंतर आपल्याला ही लेस बेल्ट बाजूला काढून घ्यायचा। कट करायचा नाही, आपल्याला उसून काढायचा आहे, असा व्यवस्थित हळूहळू असा उसून घ्यायचा आहे, पूर्ण साईडला करायचा बेल्ट। त्यानंतर बघूया आपण कसं कमी करायचं। फक्त बेल्ट उसून काढायचा आहे, कटिंग करायची नाही, काहीच करायचं नाहीये। आणि त्यानंतर आपल्याला त्याचं कंबर कमी करून घ्यायचं। हे बघा आता आपण ही मार्किंग केलेली आहे 1.5 इंचावरती,
त्याच्यानंतर आपल्याला हा बेल्ट काढलेला उसवलेला बेल्ट होता तो त्याच्यावरती ठेवायचा आहे असा, आणि त्यानंतर ही 1.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे, त्याच्यावरती बेल्ट ठेवल्यानंतर आपल्याला अर्धा इंच फोल्ड करण्यासाठी फक्त तेवढं ठेवायचं आहे आणि बाकीचं कापून टाकायचं आहे। हे बघा एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगितलेलं एकदम सिंपल, आणि जर तुम्ही अशा पद्धतीने केलं ना तर फिनिशिंग सुद्धा खराब होत नाही आणि खूप सुंदर एकदम सोपं आहे आणि खूप कमी टायमिंग मध्ये होतं। आता हे खूप मोठं आहे, आपल्याला 26 इंचचं कंबर करायचं ना, त्यासाठी आपल्याला काय करायचं, ह्या प्लेट्स खूप मोठ्या मोठ्या आहेत, तर आपल्याला ह्या कमरेची साईज खूप मोठी आहे। आता आपल्याला काय करायचंय, प्रत्येक प्लेट आपल्याला अर्धा इंचानी कमी करायची आहे। आता आहे ना ही साईज आहे ना खूप मोठी आहे कमरेची, तर आपल्याला ही 26 इंच करायची, त्यासाठी आपल्याला ही प्रत्येक प्लेट अर्धा इंचानी कमी करायची। 26 इंचाची होईपर्यंत आपल्याला असे फोल्ड करायचे आणि असे व्यवस्थित अशा प्लेटा घ्यायच्या। हा आपला जो खालचा घेर असतो ना घागराचा, हा तेवढाच राहणार आहे आणि फक्त कंबर कमी करायचं आहे आपल्याला। हे बघा आता आपल्याला प्रत्येक प्लेट अशी अर्धा इंचानी फोल्ड करून घ्यायची, त्याच्यामध्ये 26 इंचाचं कंबर झालं पाहिजे आपलं, त्यासाठी आपण असं अर्धा इंचानी फोल्ड करून घेऊया। आणि फोल्ड करताना पण आहे ना व्यवस्थित लक्ष देऊन एकदम सारख्या प्लेटी घ्यायच्या। 26 इंचाचं कंबर तयार झालं का मग 26 इंचाचं बेल्ट तयार करून घ्यायचं आहे। आपल्याला आता 26 इंचाचं बेल्ट तयार करायचं आहे। त्यानंतर आपल्याला तुम्ही जर अशा पद्धतीने केलं ना घागरा कमी, खूप सोपी पद्धत आहे। जी आपण अर्धा इंच मार्जिन ठेवलेली ही ती अशी फोल्ड करून घ्यायची, खूप सोपी पद्धत आहे, खूप म्हणजे खूपच सोपी पद्धत आहे। राहिलेली मार्जिन ही अशी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची त्याच्या आतमध्ये। हे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आपल्याला। कुठे काही वाटतंय का तुम्हाला, हे बघा। त्यानंतर आपल्याला साईड जोडून घ्यायची आहे, पण साईड जोडून घ्यायच्या अगोदर आपल्याला 8 इंचची अशी मार्किंग करून, कारण का इकडनं आपल्याला इथून इतकी चेन लावायची आणि त्यानंतर टीप मारून घ्यायची, साईड जॉईंट करून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला चेन लावायची। इकडनं ही चेन अशी ठेवायची आहे, फोल्ड करून घ्यायची। हसबंड फोल्ड करायची अशी, अशी फोल्ड केल्यावर जरा व्यवस्थित होईल। त्यानंतर अशी फोल्ड करून घ्यायची चेन, फक्त चेन दोन्ही मध्ये टिप मारायची, दाबली घेतली दोन्ही पण सोपी पद्धत। कसं वाटतंय मी शिवलेलं आहे, आज शिवलाय मी तो ब्लाऊज तुम्हाला दाखवलेला स्टिचिंग करताना। हे बघा हा ब्लाऊज मी मगाशी स्टिच करत होते तेव्हा तुम्हाला दाखवलेला तो ब्लाऊज बघा किती छान बसलेला आहे फिटिंग मध्ये। हे बघा स्लीवचं पॅटर्न बघा किती छान झालेलं आहे, किती मस्त वाटतंय बघा, खूप सुंदर ब्लाऊज बसलेला आहे। कसा वाटतोय, साऊथ इंडियन लुक कसा झालेला आहे ना। अजून त्याला प्रेस करायची राहिलेली आहे आणि मी कसं कमी करायचं हे तुम्हाला दाखवलेलंच आहे व्हिडिओ मध्ये, तुम्ही बघितलंच असेल। हे बघा कसं वाटतंय। हा बघा हा बेल्ट पण मीच तयार केलेला आहे, त्याचं काही शूटिंग नाही करता आली मला, पण हा बेल्ट पण मीच तयार केलेली आणि ओढणी पण असे 2-3 प्रकारची ड्रेपिंग करता येते। तुम्हाला जर आवडला असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा।